महतरम नाज़रीन, स्वागत है आपका चढ़वड़ महाराष्ट्र न्यूज में। सिल्लोड के घाटनांद्रा में एसआईआर को लेकर बीएलओ सईद खान व ग्राम सेवक का खास इंटरव्यू, जनता को दिया अहम संदेश। उप संपादक शेख शारिक। खबर तफसील से। विशेष गहन पुनरीक्षण कार्यक्रम एसआईआर को लेकर सिल्लोड तहसील के घाटनांद्रा गाँव में नागरिकों में जागरूकता पैदा करने के उद्देश्य से महत्वपूर्ण जानकारी साझा की गई है। इस दौरान बीएलओ सईद खान एवं ग्राम सेवक ने एसआईआर प्रक्रिया से संबंधित विभिन्न महत्वपूर्ण पहलुओं पर विस्तार से जानकारी देते हुए आम जनता से प्रशासन का सहयोग करने की अपील की है। खास इंटरव्यू के दौरान नागरिकों को मतदाता सूची से संबंधित आवश्यक जानकारी, दस्तावेजों की प्रक्रिया तथा एसआईआर के दौरान नागरिकों द्वारा बरती जाने वाली सावधानियों के बारे में समझाया गया। साथ ही पात्र नागरिकों से अपने नाम की जानकारी सुनिश्चित करने और किसी भी प्रकार की समस्या या भ्रम की स्थिति में संबंधित अधिकारियों से संपर्क करने का संदेश दिया गया है। बीएलओ सईद खान एवं ग्राम सेवक ने जनता से अपील करते हुए कहा कि एसआईआर प्रक्रिया को लेकर किसी भी तरह की अफवाहों पर ध्यान न दें और सही जानकारी के लिए संबंधित अधिकारी एवं कर्मचारी से संपर्क करें। उन्होंने नागरिकों से इस महत्वपूर्ण प्रक्रिया में सहयोग करने का आह्वान किया ताकि मतदाता सूची को सही एवं अद्यतन रखने में मदद मिल सके। इस खास इंटरव्यू के माध्यम से घाटनांद्रा की जनता तक एसआईआर से जुड़ी महत्वपूर्ण जानकारी पहुंचाने का प्रयास किया गया, जिससे नागरिकों में जागरूकता बढ़े और वे प्रक्रिया को समझकर आवश्यक कार्रवाई कर सके और एसआईआर को मुकम्मल करे। नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी घाटनांद्रा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझ्याकडे ग्रामपंचायत अधिकारी व्यतिरिक्त बीएलओ म्हणून त्याचं पण मी काम सांभाळतो। आमच्या घाटनांद्रा गावामध्ये एकूण 10 मतदान केंद्र आहेत। त्यापैकी माझा एक मतदान केंद्राचा यादी भाग क्रमांक 117 आहे। माझ्या यादी भाग क्रमांकामध्ये एकूण 798 मतदार आहेत। तर त्या 798 मतदारामध्ये मला ज्यांचे मॅपिंग झालेले त्यांचे मॅपिंगबद्दल मतदारांना त्यांचे आवश्यक असणारे कागदपत्र, जेणे की म्हणजेच आधार कार्ड, झेरॉक्स, त्यांचे एक कलर पासपोर्ट फोटो आणि त्यांच्या कुटुंबातील माहिती गोळा करून मी घेतो, जेणेकरून मला ऑनलाईन करायला ते सोयीस्कर जाते। तसेच आमच्या गावामध्ये 103 मतदार हे ॲनॉमली म्हणजे त्रुटीमध्ये आहेत। तरी मी त्रुटीमध्ये त्यांना जे काही आवश्यकता 12 पैकी जे पुरावे असतात, त्या 12 पुराव्यापैकी समजा त्यांना 3 आवश्यक असणारे पुरावे यांची जाणीव करून दिलेली आहे, जेणेकरून ते तात्काळ कागद आल्यानंतर मला ते त्यांचे ऑनलाईन करणे सोयीस्कर होईल। काही माझ्या मतदार यादी भागमध्ये 12 जण आहे मयत आहेत, त्यामुळे त्यांचे मयत जणांचे फॉर्म आम्ही समजा आमच्याकडेच त्यांच्या मयतच्या नातेवाईकाच्या घरी जाऊन त्यांच्याकडून फॉर्म घेऊन आमच्याजवळ कलेक्ट करतो आणि त्यांचे 7 नंबर भरून वगळणी करून ते आम्ही निवडणूक विभाग कार्यालय तहसील यांच्याकडे जमा करणार आहोत। अभी कितने फॉर्म ऑनलाइन करने के बाकी है? हमारे तरफ 798 के 405 ऑनलाइन हो गए, 310 ऑनलाइन करने बाकी है और वाटप 798 में से 716 वाटप हो गए अर्जा। आप चढ़वाड़ महाराष्ट्र के न्यूज़ के जरिए गांव वालों को क्या संदेश देना चाहते हैं? गाँव वालों को मैं संदेश देना चाहता हूँ कि आप जितने भी एसआर के फॉर्म भरना बाकी है वो तुरंत हमारे पास आके फॉर्म भरो, नहीं तो उनका नाम यादी में से कट हो जाएगा और वंचित रह जाएंगे मतदान से। सईद खान, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, बीएलओ घाटनांद्रा। मी माझ्यासोबत माझ्या 10 घाटनांद्रा गावातील 10 बीएलओ यांच्यातर्फे सर्व गावकऱ्यांना, घाटनांद्रा वासियांना आवाहन करतो की मतदान निवडणूक आयोगाचा एसआईआरचा जे मोहीम सुरू आहे, मिशन एसआईआर, तर यासाठी बरेच लोक घाटनांद्राचं आता जे आहे तर अंतिम टप्प्यात काम सुरू आहे। माझ्याकडे 990 मतदान असून 700 मतदान डिजिटलाइज फायनलाइज ऑनलाईन झालेले आहे आणि आता 200 मतदान बाकी आहे। आणि माझं असं म्हणणं आहे की लोक बाकीचे जे राहिलेले ते इझी घेऊन राहिले, त्यांना असं वाटतं की आपण नाही केलं तर मतदानची यादीच्या नंतर आपण नवीन फॉर्म भरून घेऊ। जर एक वेळेस तुमचं नाव कमी झाला तर तुम्हाला मतदानामध्ये नाव टाकण्यासाठी कमीत कमी 5 वर्ष लागतात आणि याच्यानंतर तुम्हाला जन्माचा दाखला लागणार मतदानामध्ये नाव ठेवायला। आणि बरेच लोकांकडे जन्माचा दाखला नाही आहे,
तरी मी घाटनांद्राच्या सर्व लोकांना, नवतरुण पिढींना असं आवाहन करतो की आपल्या परिवाराचा आणि आपल्या नातेवाईक, शेजारी पाजारी, आजूबाजूच्या लोकांचे फॉर्म भरून घ्या आणि त्याला सहकार्य करा आणि मदत करा. आणि इथं बसलेले सर्व BLO यांना पण सहकार्य करा. जास्त गोंधळ करू नका. ज्यांचा फॉर्म आहे तेच या. आपल्यासोबत 4 लोक घेऊन येऊ नका. धन्यवाद. नमस्कार. मी ग्राम महसूल अधिकारी सजा घाटनांद्रा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज मतदार यादीचे वाचन ही प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालय मौजे घाटनांद्रा येथे चालू केलेली असून सकाळपासून आम्ही प्रत्येक प्रभागातील ओळखीचे आणि मतदार यादीमधील नाव वाचन करून त्यांचं कोणत्या प्रभागामध्ये नाव आहे ते आम्ही इथे घेत आहोत. आणि हे काम जवळपास यादी भाग क्रमांक 109 ते 118 असे 10 यादी भाग क्रमांक येथे आहेत. आणि 17 सदस्यांची ग्रामपंचायतची ही बॉडी आहे. ग्रामपंचायत इलेक्शनचे मतदार यादीचे वाचनाचे काम इथे सध्या चालू आहे.